पुण्यातल्या कोरेगाव पार्क या उच्चभ्रू भागात चमत्कार झालाय। रस्त्याच्या कडेला रातोरात एक बगीचा उभा राहिला। या बागेत एका रात्रीत झाडं उगवली, गवतही उगवलं। नेमका काय प्रकार घडला याची पुण्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे। कोरेगाव पार्कच्या गल्ली क्रमांक 3 मध्ये अनेक बड्या उद्योगपतींचे बंगले आहेत। त्यात व्यावसायिक अतुल चोरडिया, त्यांचे बंधू सागर चोरडिया यांच्याही बंगल्याचा समावेश आहे। मागच्या महिन्यात सागर चोरडियांच्या मुलीचं लग्न झालेलं। अनेक व्हीआयपी या लग्नानिमित्ताने चोरडियांच्या बंगल्यात येणार होते। मात्र गल्लीच्या तोंडाशी रस्त्यावर कष्टकऱ्यांची भूक भागवणाऱ्या 4 हातगाड्या होत्या। या हातगाडी चालकांकडे मनपाचा परवाना देखील होता। मनपाने हा भाग हॉकर झोन म्हणून जाहीर केलाय, तशी पाटीही तिकडे आहे। मात्र चोरडियांच्या बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या या गरिबांच्या हातगाड्या डोळ्यात खूपू लागल्यामुळे त्या रातोरात हटवण्यात आल्या आणि त्या पुन्हा मूळ जागी येऊ नयेत यासाठी तिथे हा बगीचा तयार करण्यात आला, असा आरोप होतो। एबीपी माझाने हे उघड केल्यानंतर राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीकडून या विरोधात सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे। त्याचबरोबर स्वच्छतागृह चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली। सोमवारी आयुक्त कार्यालयावरती मोर्चा लावलेला आहे मूत्र विसर्जन आंदोलन। कारण की या ठिकाणी 20 वर्षे असलेली मुतारी अचानक रातोरात काढण्यात आलेली आहे आणि तसेच या व्यावसायिकांना आहे त्याच ठिकाणी जागा मिळावी, कारण की त्यांच्याकडे जे लायसन आहे ते स्थिर हातगाडीचं आहे, तर त्यांना ते उपलब्ध करून जागेवरती राहावं ह्यासाठीचा आमचा आंदोलनाचा पवित्र आहे सोमवारचा। त्यानंतर आम्ही आयुक्त आणि महापौरांच्या कार्यालयामध्ये सुद्धा ठिय्या आंदोलन करणार आहोत। इथे हॉकर झोन असताना या हातगाड्या काढलेल्या आहेत। बरं, हातगाड्या काढून या ठिकाणी जी 20 वर्ष जुनी असलेली मुतारी आहे ती काढण्यात आलेली आहे। कोरेगाव पार्कची लोकसंख्या जवळजवळ 25,000च्या आसपास आहे। इथे रोजचे अपडाऊन करणारी 10-15 हजार लोक आहेत आणि ह्या लोकांनी लघवीला जर आली तर जायचं कुठं? महिलांना लघवीला आली तर जायचं कुठं? सिनियर सिटीजन लघवीला आली तर जायचं कुठं? डायबिटिक पेशंट आहेत, गरोदर स्त्रिया असतात। म्हणजे महानगरपालिकेला ह्या 25,000 लोकांचं सार्वजनिक जे आरोग्य आहे ते धोक्यात आणायचं आहे कुठेतरी। याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी एबीपी माझाने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र मनपा अधिकारीही टोलवाटोलवी करतायत। क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी हा बगीचा हटवण्याची जबाबदारी अतिक्रमण विभागाची असल्याचं सांगितलं जात आहे। अतिक्रमण विभागाने उद्यान विभागाकडे बोट दाखवलं तर उद्यान विभागाने हात झटकले। हे उद्यान आम्ही उभारलेलं नाही, त्यामुळे हटवण्याची जबाबदारीही आमची नाही, असं उद्यान विभागाचं म्हणणं आहे। यापैकी एकही अधिकारी एबीपी माझाच्या प्रतिनिधींना कार्यालयात भेटलेला नाही। कोरेगाव पार्कचा हा परिसर पुणे महापालिकेच्या या ढोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येतो। मात्र या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आम्ही याबद्दल विचारलं असता त्यांनी असं उत्तर दिलंय की त्यांना या गार्डनबद्दल काहीही माहिती नाही। हे अधिकारी आम्हाला मागील 2 दिवसांपासून भेटलेले देखील नाहीत आणि आम्ही या त्यांच्या कार्यालयामध्ये येऊन भेटण्याचा प्रयत्न केला असता इथे देखील ते उपस्थित नाहीत। त्यानंतरचा प्रश्न आहे तो, हे गार्डन काढणार कोण? क्षेत्रीय अधिकाऱ्यांचं असं मत आहे की अतिक्रमण विभागाची ही जबाबदारी आहे ते गार्डन तिथून हटवणं। मात्र अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता ते असं म्हणतायत की ते गार्डन तिथून हटवणं हे गार्डन डिपार्टमेंटची म्हणजे महापालिकेचा जो उद्यान विभाग आहे त्याची जबाबदारी आहे। आम्ही उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील याबद्दल विचारलं। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जर ते गार्डन उभारलंच नसेल तर आम्ही ते कसं काढणार? मग हे गार्डन कोण हटवणार? कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। विधान भवनामध्ये बोगस पास प्रकरणी आणखी 2 आरोपींचा सहभाग असल्याचं समोर आलंय। मंत्री आकाश फुंडकर यांच्या कार्यालयातनं बोगस पास दिले झाल्याचं तपासात समोर आलं। फुंडकर यांच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी पैसे घेतल्याचंही पोलीस तपासात समोर आलं। ज्या 2 व्यक्तींवर आता पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय त्यातल्या एका आरोपीने